नमस्कार मित्रांनो. 30 जूनची मुदत संपत आली आहे, पण अजूनही हजारो पात्र उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे पवित्र पोर्टलवर नक्की किती जागा अपलोड झाल्या आहेत, मुदत पुन्हा वाढणार का, आणि प्रेफरन्स कधी सुरू होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यात शिक्षक भरतीची खुशखबर मिळणार का. मित्रांनो, जर तुम्ही टीईटी, सीटीईटी, अभियोग्यता परीक्षा किंवा शिक्षक भरतीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण शिक्षक भरतीची सध्याची परिस्थिती आणि पुढील संभाव्य प्रक्रिया समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यता धारकांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमचा मित्र महेश पाटील. मित्रांनो, गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून अनेक पात्र उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आहेत आणि 1 मे पासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली असली तरी अनेक ठिकाणी ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, आज प्रत्येक उमेदवारांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे किती जागा अपलोड झाल्या आहेत, 30 जून नंतर मुदत वाढू शकते का, प्रेफरन्स कधी सुरू होईल, निवड यादी कधी लागू शकते, कट ऑफवर याचा काय परिणाम होईल, अशा अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मित्रांनो, सध्या अधिकृत आकडेवारी सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक आकड्यांवर विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही. संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती आल्यानंतर स्पष्ट चित्र समोर येईल. मित्रांनो, अनेक उमेदवारांच्या चर्चेनुसार जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदत वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय शासन आणि संबंधित विभागाकडूनच जाहीर केला जाईल. आणि जर पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात जागा पोर्टलवर उपलब्ध झाल्या तर प्रेफरन्स प्रक्रियेला गती मिळू शकते. जागांची संख्या वाढल्यास गुणवत्तेनुसार कट ऑफवर देखील परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, जिल्हा परिषद, खाजगी संस्था, आश्रमशाळा, समाज कल्याण विभाग आणि इतर संस्थांच्या जागाबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र सर्व जागा एकाच टप्प्यात येतील असं निश्चितपणे सांगता येत नाही. मित्रांनो, जुलै महिना शिक्षक भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, कारण ह्याच काळात पुढील प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा अनेक उमेदवार व्यक्त करत आहेत. मित्रांनो, तुमचं मत काय आहे? 30 जून नंतर मुदत वाढेल का? तुमच्या जिल्ह्यात जागांची परिस्थिती काय आहे? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि पाटील हब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. मी तुमचा मित्र महेश पाटील. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. तोवर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.